चला मॅचला आपण करत आहोत सुरुवात. हॅलो, 5 धावा आहेत धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. चेंडू हवेत आहे, फक्त दिशा दिली. मनगटांचा चांगला वापर. एक टप्पा, दुसरा टप्पा, सरळ स्ट्रेट रिजनला आहे क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण, खूप अंतर कव्हर केलं क्षेत्ररक्षकानं. 7 धावा धावफलकावरती. 4 विकेट माघारी परतलेत. चेंडू हवेत, बॅटची एज होतीये. कट्टाचा आवाज झाला होता. गोचांक क्षेत्रात होईल चेंडू ट्रायबल. 1 धावा आहेत धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, शेवटचा बॉल पॉवर प्ले मधील. चकवा दिला गोलंदाजाला बॅटमननं. थोडासा पुढे सरकले. धावफलकावरती आणखीन 1 धाव होईल ऍड. 1 धावा 9. चेंडू हवेत. 1 टप्पा, दुसरा टप्पा, पुन्हा एकदा 30 दिशा. उत्तर 72. ठोकला शेवटच्या चेंडूवरती. हँडसम चौकार. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. या पहिल्या षटकामध्ये कुमार शिबे यांच्यावरती शेवटच्या चेंडूवरती चढवला हल्ला. सुंदर फटका आपण पाहिला. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल सरळ त्याला लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. सुंदर फटकेबाजी. जो एक्स्ट्रा कव्हर ठेवला होता तो लॉंग ऑफ जर ठेवला असता तर तिथे चेंडू रोखला असता नितीन सर. 13 धावा भेटलेत. तुषार आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तुषारनं पहिलं षटक संपूर्ण खेळले. 12 धावा त्यानं बनवलेत 6 चेंडूमध्ये. तर शैलेश यांच्याकडे स्ट्राईक. क्षेत्ररक्षणामध्ये होतोय बदल. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शरद यांना आपण पाहतोय. शरद गोलंदाजी ट्रॅक वरती. तुम्ही जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. टीम पद्मावती 11 शेंडेवाडी तुमच्यासाठी घड्याळाची टिकटिक सातत्यानं सुरू आहे. सोडून दिलाय चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव धावफलकावरती होईल ऍड. डी स्वरूपात 1 म्हणजे 2 धावा असतील. 2 धावा धावफलकावरती. शरद गोलंदाजी मार्क वरती. 15 धावा. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. सुंदर रोखलाय चेंडू आणि पुन्हा एकदा एका हातानं अडवण्याचा प्रयत्न शरद राहिला होता. जर चेंडू कलेक्शन राहिला असता तर बॅटर शैलेश बाद झाले असते. शैलेश यांनी एक महत्वपूर्ण काम केलं या चेंडूवरती. जो बॅटर तुषार जो रिदम मध्ये आहे त्याच्यावरती आक्रमण चढवलं जाते. चला स्पीड घ्यायचंय, स्पीड घ्यायचंय. लगेच पाठवा बॅट. जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. लगेच कमी वेळामध्ये आपल्याला स्पर्धा कव्हर करायची आहे मित्रांनो. सिचिटचा प्रयत्न. चेंडू हवेत. 1 धाव धावफलकावरती ऍड होईल. 1 धावा आहेत. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. 17 धावा धावफलकावरती. डान्सिंग डाउन द विकेट. सुंदर फटका. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. पकडण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी दुसरीसाठी धावा धाव तर केले. 2 धावा कंप्लीट झालेत. 19 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅच सुटला. जवळ गेले होते. निसटला चेंडू हातातून. पुन्हा संधी भेटले तुषारला. तुषार आहे खूप हुशार आणि एकदा का तुषार मैदानामध्ये सेट झाला ना तर तुषार हे नाव चेंडू करतं नितीन सर पशार.
16 धावांवरती तुषार खेळतोय. डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा तुषारला संधी भेटलीये. पुन्हा तुषार 2 धावा चोरतोय. बॅक टू बॅक 2 झेल सुटलेत. आपण कॅच सोडताय की मॅच सोडताय? पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. 2 धावा पुन्हा आलेत. अलॉंग द कार्पेट, खेळपट्टीला चिकटून चेंडू आणि इथं खूप संधी भेटलेत आज तुषारला. 5 चान्स भेटलेत विकेटचे. 19 धावा वरती तुषार खेळतोय. 2 षटक कंप्लीट झाले. 2 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 24 धावा. चेक. पुढचा बॉल वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईटने मात्र धावफलकावरती 1 धाव पुन्हा ऍड होईल. एक चूक आणि एका वाईटने खूप काही बदल घडतोय मैदानाच्या आतमध्ये. सोडून दिला चेंडू यावेळेला. पुन्हा वाईट, पुन्हा 1 धाव. खूप लाईनच्या बाहेर बॅट स्पेस तुषारनं ओपन केला होता, पण मात्र शेवटचे त्यांनी स्टॉप केला. धाव भेटली 26 धावा. पद्मावती 11 शेंडेवाडी संघ खेळत असताना आपण पाहतोय टॉस जिंकून घेतलेला गोलंदाजीचा निर्णय. निलेश गोलंदाजीवरती. हार्ड लक बॅड लक टीम मत्रेवाडी 11. निर्धाव बॉल. निलेश तयार. ओहो, कमाल धमाल, बढिया गेंद, चकमा दे गई. 2 व्हाईट टाकले होते ते कव्हर केलेत. तुषारला चकवा दिला चेंडून. सुंदर लाईन हाताळले गोलंदाज निलेश. चेंडू ठेवतो शेष. निलेशने खूप बाहेर फेकी केलाय, खूप बाहेर. सत्तावीस धावा धावफलकावरती. अगदी शांतता, भयान शांतता पद्मावती 11 शेंडेवाडीच्या क्राउड मध्ये. आणि पायावरती होता, फ्लिक केलाय सीमारेषेच्या दिशेनं, निघून जाईल. दे दनादन, दे दनादन, दे दनादन. तुषार स्टाईल. चेंडू झाला पशार. ऑफसाइड वरती होता बॉल. इन स्विंग होत होता. ऑफ स्टंप वरती टप्पा ठेवायचा, लेग स्टंप वरती वळवायचा. या दिशेने गोलंदाज चेंडू फेकी करतोय. तुषार ते जाणतोय, थोडासा शफल होतोय. चेंडू रडार मध्ये घेतोय. चौकारच्या मदतीने धावफलकावरती एकूण धावा आहेत 31 धावा. ग्लान्स केलाय चेंडू. फाईन खेळाय थोडा. गोचांगी क्षेत्रात होईल ट्रायबल. एकूण धावा 32 धावा आहे धावफलकावरती. 24 वरती तुषार खेळतोय, तर संघाची धावसंख्या 32. कोणती विकेट नाहीये. विकेट झेल होते, परंतु आपण झेल तुषारचे 4 झेल सोडलेत आणि 6 वेळेला त्याला चान्स भेटलाय आणि शेवटी तुषार बाद झालेत. स्टंपिंग झाले तुषार बाद. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. नवीन बॅटर टीम युवा स्पोर्ट वांझोळे संघाकडून. राजेश. राजा, नाम तो राजा है, काम कैसा होगा. 32 धावा धावफलकावरती आहेत. 2.5 चेंडूचा खेळ कंप्लीट. 32 धावा धावफलकावरती आहेत. पहिली मॅच आपण पाहिली, दमदार मॅच देखील झाली. अक्रॉस द बॅट खेळलेला चेंडू
एकच सिंगल येईल. 33 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 33 धावा धावफलकावरती. 9 धावा आली आहेत या षटकामध्ये. विकेट देखील आली आहे. आक्रमण करणारा तुषार देखील बाद झालाय. नवीन गोलंदाजी मार्क वरती पद्मावती 11 चेंडेवाडी या संघाकडून सँडी गोलंदाजी मार्क वरती. बॅटर तयार. सँडीचा पहिलाच बॉल आणि व्हाईट बॉल. आज पंचांना कवायत खूप करावी लागते. आज संडे आहे म्हटल्यानंतर पंत सकाळी आज जो डेलीचा त्यांचा वर्कआउट असतो तो देखील त्यांनी केलेला नाहीये. पंचांना देखील रात्री स्वप्न पडलं होतं की काय की उद्या आपल्याला व्हाईटचं प्रॅक्टिस जास्त होणार आहे. ओहो, इस टाइम पर उड़ाया, गेंद चली तारामंडल में, घूम के झूम के ठोकला षटकार. थँक्यू सो मच. राजा आला. राजाने राजासारखी कामगिरी वाजवली. सँडी वरती आक्रमण चढवलंय. किंग हे राजा, राजा है तू इस खेल का. आणि पुन्हा एकदा राजा वाजवतोय बाजा. षटकार. ओहो, सुंदर फटका. सरळ कव्हरच्या दिशेला खेळलाय. एक तर सिंगल घेतलीये. धावपलकावरती धावा होतील 50 धावा धावपलकावरती. कर्णधारानं सांगितलं होतं की आम्ही धावपलकावरती सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करणार आहोत तर 50 पर्यंत आम्ही जाणार. त्यांनी सांगितलं होतं आणि ते 50 वरती आलेत. सुंदर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. दुसरीसाठी धावा धाव तर केली आहे. दुसरी देखील धाव सहज सोप्यारित्या कंप्लीट. दोन धावा येतील. 52 धावा. आजच्या या टुर्नामेंट मध्ये कालच्या दिवसातील आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या बनवणारा संघ ठरलाय टीम वांझोळे हा संघ. ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे कारनामा, त्याप्रमाणे खेळ. पहिल्यांदा तुषार यांना खूप संधी भेटली. तुषार यांच्या बॅटमधून सुद्धा चांगल्या धावा आपल्याला पाहायला भेटल्या. तर शेवटच्या क्षणी राजू यांची देखील अप्रतिम बॅटिंग आपण पाहिली. 2 षटकारानं खूप काही घडलं शेवटच्या षटकामध्ये. एकूण धावा 52 बनवलेत आणि जिंकण्यासाठी
पुनश्च एकदा सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. काळेश्वर चषक 2026 पकडला जातोय झेल, विकेट होतोय पतन. बॅकफुटला सरकले, एक सिंगल. डी झोन एक धावेल. धावपलकावरती धावा आहेत एकूण 9 धावा. नऊ धावा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 49 धावांचा पाठलाग सुरू आहे. शुभम के स्ट्राइक. शेवटचा चेंडू निर्धाव, डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी शैलेश यांची आपण पाहिली. शेवटचा चेंडू निर्धाव. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय अप्रतिमरित्या हाताळलं गेलं. 18 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. नऊ धावा धावफलकावरती. 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. तसं पाहायला गेलं तर 52 धावांचं टार्गेट होतं. 53 धावांचं टार्गेट होतं, पण पेनल्टीच्या आपण 4 धावा वजा केलेत. 49चं टार्गेट राहिले. सुंदर लाईन वांधोळे संघाकडून. अप्रतिम गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. युवा स्पोर्ट वांधोळे. राज गोलंदाजी मार्क वरती. राजांनी शेवटच्या षटकामध्ये संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन गेले. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले. त्याच्यामुळे हा धावसंख्येचा डोंगर चढला. आणि गोलंदाजीमध्ये राज देखील प्रभावी कामगिरी करत आहेत. क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं. फेकी फसली. तुमच्याकडून मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही खेळ करत असताना क्षेत्ररक्षण दर्जेदार तर होते, परंतु जो थ्रो आहे ना, तो जर योग्यरित्या झाला तर कार्यक्रम होतो. सुंदर लाईन. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. सुंदर अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये राज करत आहेत. 3 चेंडू फेकी केलेत आणि 3 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. 10 धावा धावफलकावरती. चेंडू हवेत, उंची जास्त गाठली आणि इथं त्याच्या खाली तुषार आहेत. पकडला झेल, विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. बॅटर गॉन. शुभम
मैदानाच्या बाहेर. राज अप्रतिम गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्क वरती राज. आतापर्यंत 4 चेंडू चांगले फेकी केलेत. नवीन बॅटर कुमार मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आपण पाहतोय कुमार. राज 4 चेंडू आतापर्यंत झालेत. सुंदर लाईन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पद्मावती 11 शेंडेवाडी या संघातील बॅटर यांच्यामध्ये भयान शांतता पसरली, कारण आहे राज यांचं कडवट आव्हान देणार चेंडू आणि तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहतोय. एक धाव घेतली आहे. 11 धावा धावफलकावरती. अतिशय कंजूस गोलंदाजी. विचारपूर्वक चेंडू. अकरा धावा आहे धावफलकावरती. 49 धावांचं टार्गेट आहे. तिसऱ्या षटकामध्ये तुषार गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल फुल टॉस. कुमार यांच्या बॅटमधून आडव्या बॅटने खेळलेला चेंडू. अवघे एक सिंगल येईल. पद्मावती 11 शेंडेवाडी यांच्यावरती दबाव आहे. दबावामध्ये प्रभाव दाखवणारी बॅटिंग करायची आहे. चेंडू हवेत. दबावात प्रभाव आणि इथं चेंडू येते सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. कॅच सुटला आणि त्याच्यानंतर चेंडू रोखण्यासाठी होते खेळाडू. त्यांना चेंडूने चकवा दिला. चेंडू हवेत हेळकावणे घेत येत होता. सरळ खाली क्षेत्ररक्षक होते. जजमेंट थोडंसं फसलं. दोघं जण आले होते मदत करण्यासाठी. दुसरे क्षेत्ररक्षक आले परंतु दुसरे चेंडूला घेऊन दुसरीकडे गेले. 4 धावा भेटल्या. रोप बाहेर. फटका फसलाय. एक धाव येईल. धावफलकावरती धावा आहेत 17 धावा. 49 धावांचा विशाल काय डोंगर चढायचा आहे. या षटकात या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या बनवली टीम युवा स्पोर्ट वांझोळ्या संघानं. नाव आहे युवा आणि युवा म्हटलं की जो कसरत करत असतो, सातत्यानं मेहनत करत असतो. मेहनत करणारा संघ, नावाप्रमाणेच कामगिरी. पुन्हा नोमॅन्स लँड मध्ये चेंडू उतरलाय. 2 धावा कंप्लीट. क्राउड मध्ये अगदी शांतता आहे. 19 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल खूप लाईनच्या बाहेर. लाईनच्या खूप बाहेर आहे. वीस धावा आहेत. इनस्विंग झाला. इनस्विंग झाला. हे करायचं आहे. वाईटची दाद मागितली आहे. वाईट भेटलाय. थोडासा बॉल स्विंग झालाय. लाईन वरून आलाय. 21 धावा धावफलकावरती. बॉडी पकडले. बॉडी अटॅक बॉडीवरती आदळलाय. कोणतीही धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातील. सुंदर गोलंदाजी तुषार यांची आपण पाहतोय. आज युवा स्पोर्ट या संघाने प्रभावी केले. चेंडू हवेत. पुन्हा पुढे गेला. पुन्हा चेंडूने चकवा दिला. 2 झेल सोडलेत. पहा मैदानाच्या आतमध्ये एका क्षेत्ररक्षकानं झेल सोडलाय.
पण बाकीचे 10 जण त्याच्याकडे पाहत आहेत. ए भाई तू ये क्या कर रहा है, बार बार कर रहा है. बाला भाई है. बाला भाई अब गोलंदाजी मार्ग पर हमको दिखेंगे. संदेश संदेश गोलंदाजी मार्क वरती छोटी मूर्ती आहे, परंतु या मूर्तीची कीर्ती महान आहे. बालाभाई आणि आधारस्तंभ आहेत प्रशांत काटे. त्यांनी बालाभाई यांना एक मोलाचं मार्गदर्शन दिलंय. 22 धावा आहेत. स्ट्रेट बॅटने खेळलेला चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा कॅच सोडलाय. चेंडू निघून चाललाय. 4 धावा भेटतील चौकार. 26 धावा धावफलकावरती. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पाच चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हवेत. पहिला चेंडू, वाह, जोरदार टाळ्या मित्रांनो. काय मैदानाच्या आतमध्ये एफर्ट आपण पाहतोय. अगदी पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती पाहूया. चेंडू हवेत होता. टॉपेज, मिसटायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पहा काय सूर मारलाय. मैदाना ज्या वेळेला कोयनेच्या पाण्यामध्ये आम्ही सूर मारतो आणि धूर उडवतो ना पाण्यातून, तसा धूर मैदानात उडवलाय. पुन्हा चेंडू हवेत आणि पुन्हा बालाभाई झेलसाठी गेले होते. एकोणतीस धावा धावफलकावरती. तीन चेंडू 20 आणि इथे पकडला जातोय झेल. विकेटचे पतन. कुमार शिबे बॅक टू द गार्ड. डीजे सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय संदेश यांची. निर्धाव बॉल. संदेश विजयाचा संदेश देणार आहे युवा स्पोर्ट वांझोळे या संघाला. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल देखील चिरडून निर्धाव आलाय आणि विजेता राहिलाय आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या बनवलेला संघ टीम युवा स्पोर्ट वांझोळे. डीजे संघातील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच राहिलाय. ज्यानं शेवटच्या षटकामध्ये